केलेला आहे आणि मम्मीने पण ते परिधान केलं आहे. आणि दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येस, झाली का पूजा? अजून अंघोली. मस्त आपल्या छोट्या गाड्यांची सगळ्यांची पूजा झालेली. आता ही मोठी गाडी, एका गाडीची फ्रॉनिक्सची सकाळीच केली कारण की पप्पांना बाहेर जायचं होतं आणि बस. हे तुला मॅचिंग आहे एकदम तुझ्या कुर्त्याला. आणि आज दसरा स्पेशल म्हणून भाकरी नाही आणि म्हणून आम्ही बनवलंय मस्त अशी खीर. मम्मीने दिली ती नवीन तांदळाचीच आहे ना? मम्मीने बनवलंय ती नवीन तांदळाचीच आहे. मी आपले रोजचे आहेत त्याचेच बनवले. बट हाऊ आय एम लुकिंग. ही साडी शुभमने मला दिले आणि ही आम्ही घेतलेली. आम्ही गेलेलो दादर नाही कुठे ग, माटुंगा ना, तिकडून आम्ही घेतलेली. आणि आता मस्त खीर खाऊया. पूजा झालेली आहे, गाड्यांची झाली, त्याच्यानंतर हत्यारांची पण झाली, पुस्तकांची झाली. आता मस्त खीर खाऊ आणि त्याच्यानंतर थोडीशी फोटो काढू. बस आज काय असं निवांत आहे, सगळ्यांना सुट्टी आहे त्याच्यामुळे सगळं आरामात. तुमच्याकडे दसरा स्पेशल काय नाश्ता कॉमेंट करून सांगा बरं मला. दादा सांगत होते ह्या तिघींची पिगी बँक आहे. म्हणजे कुठलं का तुमचं ते, त्यांनी स्टॉल टाकलेला तेव्हापासूनचे पैसे त्यांच्याकडे आहेत. सो ते एक पेटी आहे त्यात ठेवल्यात आणि सगळे पैसे त्याच्यात जमा करतात. आणि 2000 रुपये स्नोईच्या बर्थडे साठी ठेवल्यात की तिला काहीतरी खेळणं घेणार, गाडी घेणार. आणि उरलेल्या पैशात ना जेव्हा तिघी पण भेटतात दुकानात जाऊन ते खाऊ खाऊन संपून टाकायचे. असं अशी त्यांची स्ट्रॅटेजी आहे. आणि दादा सांगत होते की माझ्याकडे सुट्टे पैसे असतात 10 रुपये पासून काही सगळे नेऊन आमच्या डब्यात टाकते त्यांच्या. हा पण ते पप्पांचे आहेत ना, ते तिघींचे थोडे तुमचे. तुझी तिघी बँक आहे की नाही? भरली तर फोड. शाळेतल्या पोरांचं ओपन करतात ते 1 महिना. थोडा मागे हो, तू का ठरते.
ये पटकन आणि मग हळूहळू हळू. हे काय असं हाय हॅपी दसरा. दसऱ्याच्या शुभेच्छा. बाप्पाच्या झाडाला फ्लावर आलं. कोणत्या कलरचं आहे? पिंक. वा मस्त आहे मोठा. नाईस. आणि तू ब्लॉग केला? ए अशीच करते तो येते मस्त आहे ना. पिंक कलर आहे. अच्छा फोटो काढलाय. बाप्पाच्या झाडाला फूल आलं. हे पण आहे. वा हे बघ किती मोठं आहे ना. दसऱ्याच्या मुहूर्तावर इथे तुळस लावायला लावले. दुपारचं आपलं जेवण झालेलं आहे. मस्त अशा पुऱ्या, वटाण्याची भाजी केली माईने, डाळ आहे, भात आहे आणि बस आपला हाऊस टूरचा ब्लॉग पण लाईव्ह झालेला आहे. सो तोच आता आम्ही मस्त बघतोय. माझं हे ब्लाउज ना इतकं छान आणि परफेक्ट शिवलंय ना विचारूच नका. काय झालं पारडांना. मस्त जेवलो वगैरे. आता मी आले वरती कारण की काल रात्री आम्ही 2 वाजता झोपलो. गरबा होता आणि काय नाचलो, म्हणजे मज्जा केली. मी फुल धम्माल केली. काय खूप नाचली. आणि 2 वाजले झोपता झोपता. सकाळी लवकर उठलो कारण की पप्पांना बाहेर जायचं होतं म्हणून त्या गाडीची पूजा केली फटाफट. आता जरा झोप काढू मस्त. हॅलो हाय. आणि मस्त झोप झाली. स्नोवी आले माहिती. दुपारी आम्ही झोपलेलो आणि अद्वी आणि नव्या तिला घेऊन डायरेक्ट रूम मध्ये मस्त जागी होती. पण आम्हाला एवढी झोप आलेली की थोडा वेळ खेळलो आणि आम्ही झोपलो. आणि आता उठलो तर ती आता झोपले. आता विसर्जनाची किती वाजले रात्री किती वाजले? लगेच ना फ्रॉक बघा. कोण आलो? स्नोई ये. स्नोई आली. हो भोगतच राहिलाय. झोपेतून उठून आणलं. कोण आलाय? स्नोई. कशी करते तू? कशी हसते तू? कशी बघायला लागले बघ. हा कोण आहे? काका. काका माही बोलते आजचा दिवस ते बघायचंच नाही काय जेवण आहे. उद्यापासून आपण नॉन व्हेज खाणार. स्नोई स्नोई काय खाणार? खिमटी खाते तू? खिमटी खाते बाबू? उद्या सकाळी सुक्या मस्त्यांची भाजी कर. असं सुके मासल्याची भाजी खाणार. कांदा टाकून असा उभा कांदा कापायचा. तोंडाला पाणी. स्नोवाला हसवणं म्हणजे टास्क आहे. स्नो हसून दाखव ग. खाय ग खाय. हसते तू काकाकडे हसते. मग सांग तुम्हाला येतं का काय? हसतो बाबू. बाबूच्या फ्रॉक मस्त आहे. शुभम नको. वा बसला ले. वा वा ले. वा पुढे येऊन राहते ते. वा वा ले. वा वा रे. कच्चा करतो काका. कसं करतो? कसं करतो? वाल घेतले बाबू. वाल नको. कोण आला? कोण आला? कोण आला? दिदी आल्या. चला डांगरणी वाल. हॅलो हाय. आणि काल मी व्लॉग एंड करायचंच विसरून गेली. संध्याकाळी स्नोवी गेली आणि त्यानंतर अशाच गप्पा वगैरे आमच्या रंगल्या. अगदी छोटूसा असा दसऱ्याचा व्लॉग होता हा. कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून. बाय.